ज्याला आपण 3 साइड सर्कल बाउंड्री या ठिकाणी मात्र म्हणतो. 180 डिग्रीचं हे ग्राउंड आणि त्यामध्ये तेवढ्याच अँगलमध्ये बनवलेली बाउंड्री सुद्धा आपल्या अनुभवाला मिळणार आहे. जाऊया आजच्या दुसऱ्या रात्रीकडे. दुसरा सामना प्रारंभ होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन आम्ही सुरुवात करतोय आजच्या दुसऱ्या रात्रीला. दुसऱ्या रात्रीतील हा दुसरा सामना. पहिला बॉल सिंगल रन आली आहे. सुरुवात दमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल धावेने मात्र अष्टविनायक टीमचं खातं खोललं जाते डीडी दोस्ती टीमच्या विरुद्ध. अरबाज आणि अक्की ही सलामीची जोडी मैदानामध्ये. सेकंड बॉल वरती हा दुसरा डिक्लेअरचा इशारा आला पंचांकडून. डीडी दोस्ते आपला एक्स्ट्रा प्लेयर. स्टार्ट. कुलदीप बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरा बॉल. थर्ड बॉल इन प्रोग्रेस. इथे उचलून खेळला बॉल. फिल्डर जवळ बॉल पडेल तोपर्यंत टर्न होत असताना आणखीन एक सिंगल जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. 3 बॉल 3 रन आतापर्यंत झालेत. 4 ओव्हरची मॅच आपण खेळणार आहोत. पहिल्या 4 ओव्हरमध्ये किती धावा अष्टविनायक 8 संघ मैदानामध्ये उभं करेल हे मात्र पाहायचं आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल आल्या डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. हा बॉल सोडून दिला. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल वाईड आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आपल्याला. सिंगलने खातं मात्र थोडंसं पुढं जाताना पाहायला मिळेल. 3 बॉल 4. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज होती परंतु योग्य निर्णय माघारी फिरण्याचा. गुड डिसिजन. 4 बॉल 4 रन आतापर्यंत पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. अंडरम क्रिकेटचा घमासान महायुद्ध आज आपल्याला अनुभवायला मिळतोय आदर्श ग्राउंड वरती. हा बॉल देखील लेग स्टिक सोडून चालला. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव आणखीन एकदा टीमच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. 4 बॉल 5 रन आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. अष्टविनायक 8. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. परफेक्ट बॉल आणि इथे स्टंपिंग. पहिला धक्का बॅटिंग करत असताना अष्टविनायक 8 तुर्बे टीमला. डीजे
खेळतोय, कारण याच खरं तर अलीने एक चौकार जरूर मारला होता पहिल्या बॉलवरती, त्यानंतर मात्र सगळे बॉल सिंगल खेळतोय. आणखीन एक सिंगल खेळायची आणि येस, डायरेक्ट वरती आउट आहे, पडद्याच्या डायरेक्ट वरती आउट आहे. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे अष्टविनायक 15 वरती 2 विकेट. डीजे आमिरचा दुसरा बॉल अलीसाठी खोदून काढायचा होता, हाही बॉल टॅप केला, परंतु बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता आणि त्यामुळेच हा बॉल पहा, अगदी टेक्निकल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. योग्य वापर बुद्धीचा, चातुर्यपूर्ण बॅटिंग, कारण मोठा फटका येत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला देखील कळून चुकले. सिंगल येणं फार गरजेचं आहे. इथे बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघाला. वाईट बॉल. 3 बॉल 21 रन स्कोर कार्डवरती आहेत. भरपूर प्रयत्न करावे लागतील. 4 ओव्हरमध्ये साधारणतः 30-35 धावा आल्या तर मजा येईल. गॅपमध्ये खेळले, चांगली फिल्डिंग कुलदीप कडून पाहायला मिळाली. कोणतीही चूक नाही. 1 रन मिळते. टीमची टोटल सिंगलने पुढे जाईल. 22 रन आतापर्यंत स्कोर कार्डवरती. 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. कट्टा बॉईज आयोजित क्रीडा स्पर्धा, कट्टा बॉईज ट्रॉफी 2025 भव्य नाईट क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आहे. राहुल आम्हाला कळवतात हा बॉल वाईड असणार आहे. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळते. 23 रन. हाही खराब चेंडू थोडासा बाहेर निघतोय. अगदी साईड आर्म बॉलिंग पद्धती आहे, परंतु या साईड आर्म बॉलिंगचा कितपत फायदा मिळेल हे देखील पाहायचंय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. अली चान्स घेत होता खरं तर या बॉलवरती, परंतु नाही. वाईट बॉल आलाय. येस, टीमची टोटल या वाईट बॉल बरोबर जाऊन पोहोचले 25-25. 4 बॉलच्या मदतीने 2 बॉल शिल्लक. इथे पहा, आणखीन एक सिंगल जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. एका बाजूने अली आक्रमण करतो, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर बॅटर नबी हा मात्र शांत संयमी क्रिकेट खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील सिंगल आली. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल 27 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अष्टविनायक तुर्बे संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय तो डीडीस दोस्ती स्पोर्ट्स तुर्बे, या दोन्ही टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. 3ऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 27 रन आतापर्यंत. डीजे
हा बॉल थोडासा जास्त फिरून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. अंडरआर्म क्रिकेट नेहमीच क्रेझी क्रिकेट म्हणून ओळखला जातो. इथे पहा ढकलून दिले बॉल समोर थ्रो झाला आणि ओव्हर थ्रो. रन मिळतील जवळजवळ 2 कारण इन बिटवीन रनिंग तुम्ही काही करू शकता परंतु पंच पाहूया काय डिसिजन देत आहेत. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. जो डिसिजन येईल तो मला मान्य करावा लागेल. 2 रन्स पाहायला लागला. खरं तर अशी अपील खेळाडूंकडून करण्यात आली परंतु पंच सांगतायत की नाही तसं काहीही घडलेलं नाहीये. तिन्ही पंच लक्ष ठेवून आहेत सगळ्या गोष्टींवरती बारकाईने ते अभ्यास करतात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न स्टंपिंग बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना अष्टविनायक टीमला. आणि काय घडले तिसरीसाठी पलटलेत. एकदा पुन्हा पंच आपापसांमध्ये चर्चा करतील आणि कळवतील. यस चेक करू पाहतात पाहूया नेमकं काय घडले. नॉट आउट. वरती पहिली जी थ्रो झाली तिथं नॉट आउट आहे. या रन 2 आहेत तुषार सर. 2 रन येस ओके. टोटल झाली 32-32. 3 बॉल बाकी आहेत. तीन बॉल आतापर्यंत झाले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि चौथा विकेट. येस काय बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ. आई बॉल समोर खेळत अलीला स्ट्राईक दिली आहे. हे करावं लागेल कारण टीमला माहित आहे अली मोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय तरबेज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अलीचं स्ट्राईक वरती येणं शेवटच्या 2 बॉलमध्ये खरं तर डीडी दोस्ती स्पोर्ट्ससाठी डोकेदुखी वाढणार आहे. 33 धावा झाल्या. 33 फॉर 4. अजूनही 2 बॉल शिल्लक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मॅचची एज. बॉल मागे साला डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळेल. 34. 34 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागलेत. आणि मग लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल आहे. काय घडणार हे मात्र पाहायचं आपल्या सर्वांना मात्र पाहायला मिळणार आहे. काय घडणार काय बिघडणार. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आज मात्र भेटीला आली. अंडरआर्मच्या माध्यमातून टॅप आणि यशस्वीरित्या हा चौकार मिळतोय. थँक्यू.
cricklive.in च्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेट्स स्टार्ट द मॅच. 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी नवीन बॉलिंग मार्क वरती तयार. समोर कुलदीप आणि आमिर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चांगला बॉल आहे, टॅप केलाय, फिल्डरच्या हातामध्ये जाईल हा बॉल. एक सिंगल रन आली. एका धावेच्या मदतीने टीम धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. आमिर आलाय स्ट्राईक वरती नवीनच्या विरुद्ध. फुलटॉस गॅप मध्ये खेळलेत, बॉल सीमा पार, चौकार, 4 रन. षटकार म्हणजे अंडरआर्म क्रिकेट मध्ये बाद. पहिला चांगला फटका, गॅप मध्ये खेळलेत, मोठी गॅप होती, बॉल सीमा पार, चौकार. सध्या तरी करतायत टीम डीडी दोस्ती स्पोर्ट्स, कारण या टीमला माहित आहे गॅप भरपूर मोठी आहे आणि या मिळालेल्या गॅपचा फायदा उचलावा. टेक्निकल स्ट्रोक खेळतायत. पायावरचा बॉल डायरेक्ट चाललाय आणि इथे आउट आहे बॅट्समन. परतावा लागेल. दुसरा धक्का अल्ताफच्या रूपाने मिळतोय टीम डीडी दोस्तीला आणि दुसरा बॅट्समन बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 आणि 2 विकेट. कमबॅक देखील तेवढंच दमदार पाहायला मिळते आपल्याला. टीम अष्टविनायक 8चं सनी आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. मिस्टर सनी समोर खेळण्याचा प्रयत्न, लास्ट बॉल डॉट. ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 9, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. येणारे 18 बॉल आणि धावा करायच्या 30. 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. चला, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग अंपायर प्लीज घेऊन देऊ नका. आपण खेळाडूंना सूचना देत राहा, कारण अंडरआर्म क्रिकेट म्हटले की नेहमीच फास्ट क्रिकेट आहे आणि या फास्ट क्रिकेटचा तुम्हाला खरं तर फायदा तेव्हा होतो ज्यावेळेस तुम्ही इथून निघून ओव्हरआर्म क्रिकेट खेळू लागता, त्याची सवय लागते. नवीन बॉलर आकाश उर्फ बाळा मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल, पहिला बॉल. येस, व्हाईट बॉलने झाली आहे सुरुवात. एक धाव मिळाली एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये. रिप्लेसमेंट पहिल्या बॉल नंतर. चला प्लीज स्टार्ट करा. न्यू बॉलर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 9. आता या बॉलवरती एक सिंगल आली वाईडची, ती मिळते 1. 10 रन आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात सध्या तरी पाहायला मिळते डीडी दोस्ती टीमची. नवी बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर, वाईड आहे. एक सिंगल रन इथून मात्र मिळते.
11 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. 11 फॉर 2. नबी राऊंड द विकेट. समोर असणाऱ्या कुलदीप. पायावरचा बॉल फ्लिक केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. मारण्याचा सल्ला खरं तर दिला होता थ्रो करावा, परंतु जर थ्रो चुकीचा निघाला तर कदाचित भुर्दंड भोगावा लागू शकतो. ही गोष्टीचा उल्लेख मात्र आम्ही निश्चितपणे करू. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करणाऱ्या सर्वच प्रेक्षकांचं, यूट्यूबद्वारे ऑनलाईन जोडलेल्या आमच्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. कट्टा बॉयज ट्रॉफी 2025 यामध्ये कैलासवासी डी आर पाटील व कैलासवासी भोलानाथ रामदास पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ या कट्टा बॉईज टीमने केलेलं एक दमदार दर्जेदार आयोजन. दुसरी रात्र. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर होता परंतु हातातून बॉल सुटला. चौकार. 4 रन. नबी तयार. हाई बॉल लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. इथून देखील वाईड रनची एक धाव ऍड केली जाईल. 17 धावा धावफलकावरती. 2 बॉल 17. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत नबीकडून की संपूर्ण धावसंख्येला आतापासूनच ब्रेक लावावा, परंतु क्षेत्ररक्षकाकडून होणाऱ्या चुका या मात्र गोलंदाजांची डोकेदुखी बनतात. टॅप केला बॉल, परंतु इथे फक्त एकच धाव आहे. प्रेक्षकांची मात्र खरोखर तुडुंब गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत. चांगला बॉल होता परंतु पंच सांगतायत की ऑफ स्टंप पासून बाहेर चालला हा बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 19 रन्स ऑन द बोर्ड. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. 3 बॉल झालेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक. हाही बॉल पायावरचा होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॉल डिक्लेअर कडे जाता जाता थांबवले अलीने. पहा बॅट्समन बॅटिंग करणारी टीम जिथे उभे, प्रेक्षक जे ते उभे त्यांना थोडं मागे घ्या प्लीज. मागे व्हा प्लीज, मागे व्हा, पडद्याच्या मागे व्हा. रिक्वेस्ट आहे तुम्हाला. फुटवर्कचा चांगला वापर. रनआउटला चान्स. नाही 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 नाही, रिस्क घेऊ इच्छित नाहीये सध्या तरी कोणत्याही प्रकारची. एक धाव आली आहे. सिंगलने धाव फलक पुढे नेण्याचं काम मात्र केलं जाते. हाही फटका चांगला आहे परंतु इथे फक्त मिळेल एकच रन आणि या एकच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 रन. येणारे 12 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 17 रन. डीजे मला थोडी विश्रांती घेऊन द्या. आहे. किशोर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या ओव्हरमध्ये किशोरला मिळाली संधी. 12 बॉल 17 पाहिजे. 39 टार्गेट 22 झाल्यात. फुल टॉस बॉल होता परंतु फ्लिक केला. एकच धाव मिळणार, त्यापेक्षा जास्त काही नसेल. एक सिंगल आली. चांगली बॉलिंग होती. पहिला बॉल ऑफिशियली डिलिव्हर करण्यात आलाय. इथे देखील बॉल सोडून दिला. खरं तर रेडी नव्हते बॅटर, त्यामुळे डेड बॉल घोषित केले जाते. 11 आणि 16 हे इक्वेशन असणार आहे. 11 बॉल 16 रन. फुटवर्कचा चांगला वापर. फिल्डरच्या हातामध्ये बॉल, फक्त एकच धाव मिळणार त्या ठिकाणी. सिंगलने खरं तर फार काही नुकसान होणार नाही अष्टविनायक टीमला, परंतु या सिंगल धावा जर एखाद्या मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झाल्या तर मात्र नुकसान ठरू शकतं. आणि ते पहा
हात न घालण्याच्या परिणामाने इथून मात्र 4 रन चौकार. अकरा रनची आवश्यकता असेल. 3 बॉल आतापर्यंत झालेत. 28 रन. 11 पाहिजे. 9 बॉल मध्ये 11 धावेंची आवश्यकता आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा किशोर. पायावरचा बॉल खेळून काढलाय. सिंगल आलीये. 1 धाव मिळतीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. हे 2 बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहेत. इथे जर मोठा फटका आला नाही तर सामना मात्र थोडासा रंगावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. फुलटॉस बॉल फिल्डरच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो केला गेलाय आणि इट्स नॉट आउट. सिंगल 1 धाव आली आहे. टीमची टोटल 1 ने पुढे चालली आहे. धावसंख्या झाली 30. 9 पाहिजे 7 बॉल मध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच. इथे चौकार किंवा मोठा फटका किंवा एक्स्ट्रा रन आली तर थोडस डिप्रेशन जे आहे ते हलकं होणार आहे. परंतु इथे जर सिंगल आली तर अडचणी वाढतील डीडी स्पोर्ट्स तुर्बे दोस्ती टीमच्या. फुलटॉस बॉल सोडून दिला आणि ते बॅट्समन आउट. मध्ये शेवटचे 6 बॉल 9 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. अतिशय अटीतटीची लढत. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. दोन्ही टीम शर्तीचा प्रयत्न करते. दोन्ही टीमला मात्र खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपले 100% द्यायचे. चांगला फटका आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र नाही रोखू शकत. सिंगल आली. मदतीने टीमची टोटल पुढे चालली 31 धावा. 8 पाहिजे. 5 बॉल मध्ये 8. 2 चौकार मारायचे. अली प्लीज थोडस कोऑपरेट करा. आपण प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका. एखाद्या क्रुशियल मोमेंटला तुम्ही टीम मीटिंग जरूर घ्या परंतु प्रत्येक बॉल नंतर थोडस आपल्याला कंट्रोल करावा लागणार या गोष्टी. 5 मध्ये 8 पाहिजे. 5 मध्ये 2 चौकार मारायचे. ओ पायावरती बॉल आहे. 1 धाव. 1 धाव नाही रोखू शकत. अजूनही सामना मात्र खूप रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. सचिनची चांगली बॉलिंग. कुलदीप सारख्या बॅटरला पहिल्या बॉल पासून थांबून ठेवलंय. परंतु पाहायचं काय घडणार या मॅच मध्ये. कोणाची होणार सरशी. कोण जिंकणार कोण हरणार. पायावरचा बॉल गॅप मध्ये. चांगली फिल्डिंग. रनआउटला चान्स होता परंतु नाही. गुड स्टॉप. अप्रिसिएशन मिळते त्याच्या टीम कडून. नबी त्या ठिकाणी होता. करायचं सर्वस्व पणाला लावून खेळतात परंतु बॅटिंग करणारी टीम डीडी दोस्ती टीम खर तर पहिल्यापासून या मॅच मध्ये पकड बनवून होती. बॉल आतापर्यंत झाले 3 बॉलचा खेळ शिल्लक. धावा पाहिजे 7:33 झाल्यात. 3 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. विच इज कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, गॅप शोधली सिद्धार्थने आणि बॉलला ढकलून दिलं सीमा पार, चौकार. दोन बॉल मध्ये दोन पाहिजे. आने वाली 2 गेंदे और 2 रन की जरूरत होगी मैच जीतने के लिए. शेवटच्या 2 बॉलवरती 2 धावांची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटला तर मात्र खऱ्या अर्थाने कंपल्सरी चेस आहे. सामना बरोबर सुटण्याचा प्रश्नच नाही. सिद्धार्थ तयार आहे. फिल्डिंग थोडी पुढे आहे परंतु इथे स्टंपिंग, वाईड बॉल, बॉल काउंट नाहीये त्यामुळे 2 बॉल मध्ये 1 करायचे आहे. आता काही उपयोग सध्या तरी दिसला नाही होताना या वाईट बॉलचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा डॉट निघाला तर मजा येईल. खरं तर आतापर्यंत खूप चांगल्या स्थितीमध्ये सामना पकडून ठेवला. पुढे येऊन मारलाय, रनआउट होऊ शकतो. उशिराने थ्रो अरबाजने केला आणि इथून मात्र रन पूर्ण केली. विजयाची 1 धाव बॅट्समन मात्र करत असताना जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. विजय